मी बहुजन विकास साहेबांचा प्रमुख संजय कुमार। आज आमच्या बहुजन विकास अभियानाचे संघटक मानसिंग पवार, सामाजिक कार्यकर्ते रायसुर भाटे, आमचे शिवा तिवारी, शेरू मामा, आम्ही सर्वांच्या वतीने आज सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे की मराठवाड्यामध्ये पावसाने धडी दिल्यामुळे आज शेतकऱ्यावर अनेक संकट आलेत, म्हणून पूर्ण मराठवाडा कोरडा दुष्काळ जाहीर करा ही मागणी सातत्याने आम्ही उदगीरमध्ये, लातूरमध्ये राहून धरली आहे। ती मागणी आज आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांमार्फत आदरणीय मुख्यमंत्री साहेब आम्ही देत आहोत। आमची मागणी आहे की सरसकट सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 5 लाख रुपयाची मदत करावी, कारण शेतकऱ्याचं गाठलेलं पीक आता वाया गेलेलं आहे। शेतकरी अत्यंत अडचणीमध्ये सापडलाय। संपूर्ण शेतामध्ये खर्च करून आयत्या वेळा 2 महिन्यापासून पाण्याने धडी दिल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात साडलाय। जनावराला पाणी नाही, चारा नाही, अशी परिस्थिती झाली आहे। तळे तळ गाठला, विहिरीने तळ गाठला, बोर सर्व आटलेत, अशी परिस्थिती लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये आहे आणि संपूर्ण जमिनी आज फिरून वाया गेल्यात। पण आमची विनंती आहे सरकारला की मायबाप सरकारने तात्काळ याची दखल घेऊन सर्व शेतकऱ्यांना सामूहिक मदत करावी। आणि लातूर जिल्ह्यामध्ये गत वर्षीचा पीक विमा 2025चा मिळाला नाही, ते पीक विमा प्रत्येक शेतकऱ्यांना देण्यात यावा, ही देखील बहुजन विकास आघाडीची मागणी आहे। आम्ही विविध सत्याग्रह लातूरमध्ये केले, उदगीरमध्ये केले, मात्र आजपर्यंत लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नांदेडप्रमाणे पीक विमा आजपर्यंत मिळाला नाही, ही देखील आमची मागणी आहे। हेक्टरी 17,000 रुपये 2025चे शासनाने जाहीर केलं अतिवृष्टीग्रस्ताचे, मात्र ती सुद्धा रक्कम आजपर्यंत मिळाली नाही। ती सुद्धा रक्कम शासनाने त्वरित शेतकऱ्याच्या पदरी घालावी, अशी मागणी बहुजन विकास साहेबांच्या वतीने सर्वजण करतात। आमची मागणी मान्य न झाल्यास आम्ही उदगीर येथे प्रचंड असे गुराढोरासह बिहार सत्याग्रह करणार आहोत, हे तुमच्या माध्यमातून सांगतो। जय हिंद।